सुमिताई कुठे पण चालेल, पण मला गावी परत जायचंय. त्या वनिताबाई एकट्याच राहतात ना गावात? तू त्यांच्याकडे का नाही जाऊन राहत? नाही नको, त्यांच्याकडे नको. मी बोलू का त्यांच्याशी? नाही नको ना. या पद्धतीने तू निघून गेलीस ना, मला तर वाटलं की. काय वाटलं? हेच ना, गेली कटकट. आता मोठ्या भावानंतर आपण ही लग्न करायला मोकळे. अहिल्या, सारखा असा तिरका विचित्र विचार करून तू स्वतःलाच खूप त्रास करून घेतेस, असं नाही का ग जाणवत तुला? तुमच्या अशा शेळपट विचारामुळे मला किती त्रास होतो हे कधी तुम्हाला जाणवत नाही का? गेली होतीस कुठे तू? घाबरू नका, कुठेही शेण खायला गेले नव्हते. अहिल्या, काय बोलतेस तू? जिथे गेले होते तिथे माझ्या प्रश्नांची उत्तर तर मला मिळालीच नाही, उलट नवीनच प्रश्न तयार झाले. कुठे गेली होतीस तू? स्मशानात. तू नरसिंह किल्लेदार आहेस. मृत्यू जरी समोर आला तरी त्याला लाज वाटेल असा उभा राहिलास तू. असं भ्याडासारखं आयुष्य का जगतोयस? आता नाही, आता प्रत्येक दिवस माझा असेल. आजारी होते तेव्हा ठीक होत, पण आता त्या पोराचं घमेली उचलणं बंद करा. अहो, संध्याकाळी येतो तेव्हा त्याचा हात फुगून काळीच तुटत हो माझं. मी त्याला सांगितलं, पण तू ऐकायलाच तयार नाही. इथं आल्यापासून खेळणं धावणं सगळं बंद झालंय त्याचं. गुड मॉर्निंग साहेब. गुड मॉर्निंग वाकडीस. साहेब, तुमच्यासाठी दूध आणलंय. तो व्यायाम सुरू केलाय म्हटल्यानंतर आहारही तसाच हवा ना. माझ्या आहाराचं राहू द्या, तुमच्या तब्येतीकडे लक्ष द्या. किती बारीक झालाय तुम्ही. साहेब, तुमचा हा जर उत्साह राहिला ना तर विरोधकच काय, मृत्यू सुद्धा तुमच्या जवळ यायला घाबरेल. आता घाबरायचं त्यांनी. चला वाकणीस, 100 जोर मारू. चला. नाही नाही, माझं काम नाही ते. हे दूध घ्या साहेब तुम्ही. जोर काय, येतो मी, बरीच काम आहेत. सांगितलं नाहीत कुठे गाडी घेऊन कुठे गेला होता ते? मी भवानी माईकडे गेले होते. त्या बाईपासून सावध राहा, तिच्या नादाला लागू नका, नाही तर एक दिवस तुमचं कबूतर बनवेल ती, आणि मग किल्लेदारांच्या ढाबळीतले दाणे टिपत बसायची वेळ येईल तुमच्यावर. मी तिला विचारलं तर म्हणाली, जिला तू आज टाचेखाली ठेवतेस ती सुद्धा तुझं पायपुसणं करेल. म्हणजे आमची बायको आहे? मला पण असंच वाटतंय. झालं म्हणजे एकीकडे आमची बायको आणि दुसरीकडं ती नवी येणारी. या दोघींच्या मध्ये तुमचं काय होणार वहिनी? तुझ्यासाठीच जातीये देवाला. त्याची काही गरज नाही आत्याबाई, सगळं मुळं दूर झालंय आता. अरे म्हणूनच तर जातीये. हा, नाही, पुढच्या 2 आठवड्यात अजिबात वेळ नाही मला. त्यानंतरच आपण हे सगळं चाललंय ते वारस हवा म्हणून. आणि तुम्हाला मुलगा झाला तर त्याचेही हाल आमच्यासारखेच होणार. एकच आशेचा किरण आहे आता, तुम्हाला जर मुलगा झाला. हे मी तुमचं मत समजू का टोमणा? असं काय करताय वहिनी? मगाशीच म्हटलं नाही का मी तुमच्या पार्टीतला आहे. अच्छा, वहिनी चाव्या कुठे दिसल्या नाहीत? दिले रागाच्या भरात फेकून. ही चूक आयुष्यात पुन्हा कधीच करू नका, कारण भविष्यातल्या सगळ्या लढाया या चाव्यांसाठीच होतील. कळलं?